गणू नानाची कटिंग करायची पद्धतच वेगळी यार, एक नंबर क्वालिटी ना आपल्या भावाची सांगतो. चला आज जसा घरातून निघला तुमचा पहिलीच बुकिंग आपल्याला भेटली सिन्नर MIDC. मग काय कस्टमरला पिकअप करायला आलो ना पंचवटी यात्री हॉटेलला. इथं आल्याच्या नंतर कस्टमरला केलं पिकअप आणि डायरेक्ट आलो कंपनीमध्ये सिन्नरच्या कंपनीमध्ये आल्याच्या नंतर कस्टमर बोललं भैया थोडा देर रुको, वेटिंग चार्जेस ले लो और वापिस भी जाना. म्हटलं क्या बात है, ये तो बहुत अच्छा काम हो गया ना. कस्टमरला केलं ड्रॉप आणि निवांत तुमचा भाऊ झोपला आणि बरोबर 1 तासाने कस्टमरचा फोन आला. पिकअप करून परत आणलं ना पंचवटी यात्री हॉटेलला. तो ड्रॉप केलं, पैसे घेतले स्कॅनर वरती. पण कस्टमरची बॅग आहे ना मित्रांनो लय जड होती बरं का. काय होतं तिच्यात मलाच कळालं नाही मित्रांनो. बघू शकता तुम्ही, कस्टमर आहे ना जीव काढीत काढीत वरती घेऊन चाललंय त्या बॅगीला. ह्या बॅगीमध्ये नक्की काहीतरी आहे मित्रांनो, पण काय हे त्यांनाच माहिती, आपल्याला नाही. गाडी वळवली तुमच्या भावाने आणि एकदम रापसाप निघला तुमचा भाऊ. कुठं माहिती गणू नानाकडनं. आपला अवतार आहे ना डायरेक्ट बोकड्यावानी झाला मित्रांनो. बघू शकता केस गिस वाढले, दाढी गिडी. यार म्हटलं जरा साफसफाई करू म्हणून गणू नानाकडे निघलो टाकाटक मध्ये. पण रस्त्यामध्ये देवा भाऊ, प्रत्येक ठिकाणी देवा भाऊचे बॅनर लागलेले. पण देवा भाऊनी ना फक्त लाडक्या बहिणीला पैसे दिले. लाडके भाऊ का बरं वाऱ्यावर सोडले. देवा भाऊनी आम्हाला पण 1500 रुपये द्यायला पाहिजे. आम्हाला दाढ्या कटिंग करायला सुद्धा पैसे नाही. बेकार परिस्थिती आमची. आम्हाला 1500 रुपये द्या म्हणजे आम्ही दाढी करून टाकाटक मध्ये राहू. लाडके भावाचं काय आहे का नाही मार्केट. सगळं मार्केट तुम्ही जाम करून टाकलं. लाडक्या बहिणीला मोठं केलं, लाडके भाऊ भिकारी केले. लाडक्या भावाला फुल नाही फुलाची पाकळी तरी द्यायला पाहिजे होती. कमीत कमी 1000 रुपये तरी लाडका भाऊ योजना चालू करा यार कमीत कमी. सिग्नल वरती गुड्डी ताई दिसली. गुड्डी ताईला म्हटलं गुड्डी ताई तुम्हाला पैसे आले का नाही. पण गुड्डी ताईने 1 नाही 2 नाही, गुड्डी ताई डायरेक्ट पळत सुटली ना. गुड्डी ताईला म्हटलं अहो थांबा 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 म्हणून तर तो गुड्डी ताई इतक्या स्पीडने सुटली, गायबच झाली मित्रांनो. बघू शकता दिसायला तयार नाही. गुड्डी ताई तर गेली, जाऊ द्या मित्रांनो. पण तुम्हाला एक सांगू का, नाशिक मध्ये आता ऑक्टोबर मध्ये कुंभमेळा बरोबर, पण हे काम कधी होणार यार. पूर्ण नाशिकचे काम राहिले जशाला तसे. जागोजागी नुसतं काही काही ठिकाणी काम करून ठेवले, काही तसेच ठेवले. पण एवढे मोठे काम ऑक्टोबर पर्यंत होतील का. ऑक्टोबर मध्ये कुंभमेळा चालू होणार आहे यार. मला तर कठीण वाटतंय नाशिकचं. गप्पा मारत मारत कधी करून दुकान आलं कळालंच नाही मित्रांनो. पण रिक्षा मध्ये बसलेला हा माणूस कोण आहे बाई. अच्छा मायला सोन्या दिसतोय मित्रांनो. दुकानाच्या समोरच बसलाय बरं का, कोणासोबत तरी बोलू राहिला. याचं लग्न करायला लावा लागेल गाण्याला लवकर बरं का मित्रांनो. फोनवर चिपकलेला आहे बरं का, काम धंदे सोडून. म्हणजे याला काहीच काम नाही. बघू शकता. आणि लाजू राहिला, तोंड झाकू राहिला. अरे तू काय हिरो गिरो आहे का काय. माझ्या ब्लॉग मध्ये यासाठी लोक तडपतात, तू चेहरा झाकून पळू राहिला. गणू नानाला भेटलो. गणू नाना म्हटलं कटिंग एकदम टाकाटक कर बरं का. आपला अवतार लय घाणारा झालाय. गणू नाना म्हणे चिंता करू नको, तू कटिंग अशी टाकाटक मध्ये करतो. आणि खरंच गणू नानाच्या हाताची कलाच वेगळी मित्रांनो. अशी भारी कटिंग केली, दाढी केली. म्हटलं क्या बात आहे, आज मेरे को हिरो माफिक बना दिया भाई तूने. म्हणे भाऊ आपली क्वालिटीच अशी असती. म्हटलं धन्यवाद दादा, असे काम करीच आहे तेव्हा तुझ्याकडे कस्टमर असे भरून भरून येतील. म्हणे कस्टमरची कमी नाही आपल्याकडे, दुनिया भराची. बरोबर आहे ना मित्रांनो. एवढी भारी कटिंग दाढी केल्याच्या नंतर कस्टमरचा बाजार राहील ना त्याच्याकडे. विशेष हाड आहे. तर कशी वाटली मित्रांनो कटिंग एकदम टाकाटक ना. गणू नानाचा विशेष हाड आहे मित्रांनो. चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, मराठी ब्लॉगरला सपोर्ट करा. धन्यवाद पब्लिक.